नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण शेतात औषध देतो, पण त्यामुळे रोग कमी होण्याऐवजी तो वाढतोय असं वाटतंय का? म्हणजेच तुमची औषधं चुकतायत असं नाहीये, तर कदाचित औषधं देण्याची पद्धतही चुकू शकते. पहिली चूक म्हणजे रोग न ओळखता औषधं देणं. व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगल हे तीनही वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतात, पण आपण मात्र त्या सगळ्यांवर एकच स्प्रे करतो. दुसरी चूक म्हणजे पानांवर औषध न पोहोचवणं. मित्रांनो, आपण अगदी बरोबर फवारणी करतो औषधांची, पण जिथे खरंच रोग बसलेला असतो पानांच्या खाली, तिथेपर्यंत आपलं औषध पोहोचतच नाही. तिसरी चूक म्हणजे पाण्याचं प्रमाण. औषधं आपण पाण्यात मिक्स करून देतो, पण जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर औषध डायल्यूट होतं, आणि जर कमी झालं तर पानं जळतात आणि उलट रोग वाढीला लागतो. आणि चौथी सर्वात महत्वाची चूक, सतत त्याच त्याच औषधाचा वापर. यामुळे काय होतं, तर रोगाला त्या औषधाची सवय होते आणि तो त्या औषधाला घाबरतच नाही. म्हणजेच तुम्ही दिलेल्या औषधाचा काहीही उपयोग होत नाही. म्हणूनच जर तुम्हाला रोगांपासून आपल्या पिकाला वाचवायचं असेल, तर औषधं वाढवणं हा उपाय नाहीये, तर ती औषधं योग्य पद्धतीने वापरणं हा उपाय आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा औषधं द्यायची असतील, तेव्हा या चारही गोष्टी व्यवस्थित तपासून पहा, म्हणजे तुम्हाला याची नक्की मदत होईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.